स्वागताचे गाऊचला एक वार शब्द सुरांच्या तरी पदस्पर्शाने हो फुल्या पावन झाली ही माती स्वागत सुमणे उधळू जुळवू अतुट ही नाती सृष्टी लाय वंदन करुणी सुर हे स्वागताचे सूर हे स्वागताचे गाऊचला एक वार शब्द सुरांच्या या राशी मधुणी जुळवू अंतरी थँक्यू व्हेरी मच. काळजातले भाव हे नजरेने बघून कळत नसतात. भावनांशी बंध हे नेहमीच जुळत नसतात. मिळतात येथे माणसे भरपूर पण तुमच्यासारखी माणसे रोज मिळत नसतात. त्यासाठी फक्त योगायोग असावे लागतात. अर्थातच तो योगायोग आज सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वराज्य रक्षक मालिकेतील येसुबाई भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ता गायकवाड यांच्या माध्यमातून आलेला आहे. ते निमित्त आहे मोदी ज्वेलर्स अंतर्गत किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीच्या शुभारंभाची. आज या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी आणि कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्वराज्य रक्षक प्राजक्ता गायकवाड यांचे स्वागत करण्यासाठी मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुनीता राजकिशोर मोदी यांना मी स्टेजवर आमंत्रित करते. स्वागताचे स्वरूप शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह. मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्याविषयी 2 शब्द. पुणे येथील शासकीय गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधून त्यांनी कॅम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांना अभिनयाची आवड, तसेच अभिनयाचीच नव्हे तर नृत्याची देखील त्यांना आवड. शाळेमध्ये असताना त्यांनी सुचित्रा बांदेकर यांच्या लक्ष या मालिकेमध्ये एका शाळकरी मुलीची देखील भूमिका साकारली आहे. कॉलेजमध्ये असताना त्यांनी झी मराठीवरील नाना स्वच्छ बरे या मालिकेमध्ये नावाची व्यक्तिरेखा साकारली. वही त्यांची पहिली मराठी. तसेच कलर्स मराठीवरील तू माझा सांगती या मालिकेत त्यांनी संत सखूची भूमिका साकारली आहे. त्यानंतर त्यांना अभिनेत्री म्हणून अमोल कोल्हे यांच्यासोबत झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. पण त्यांना खरी ओळख ही स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळेच मिळाली. या मालिकेमध्ये त्यांनी धाडसी, पराक्रमी, शूरवीर अशा महाराणी येसुबाईची भूमिका साकारलेली आहे. या मालिकेमुळेच त्यांना कमालीची लोकप्रियताही मिळाली. स्वराज्य रक्षक या मालिकेच्या माध्यमातून त्या घरोघरी सर्वांच्या मनामध्ये पोहोचल्या. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि मेहनतीने त्यांनी खूपच कमी कालावधीमध्ये प्रेक्षकांच्या मनामध्ये आपले स्थान निर्माण केले असल्याचे दिसून येत आहे. धन्यवाद मॅडम. DJ आसिफ SK
स्वागताचे स्वरूप बुके सन्मान चिन्ह. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या वेणुताई चव्हाण कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनीता पतंगे मॅडम यांचे स्वागत करण्यासाठी मी श्रीमती सुनीता राजकिशन मोदी यांना आमंत्रित करते. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या संजीवनीताई देशमुख यांचे स्वागत करण्यासाठी मी श्रीमती सरोज भूषण मोदी यांना स्टेजवर आमंत्रित करते. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या संजीवनीताई देशमुख मॅडमचे स्वागत करण्यासाठी मी श्रीमती सरोज भूषण मोदी मॅडमला विनंती करते. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या ठाकरे मॅडम यांचे स्वागत करण्यासाठी मी श्रीमती सरोज भूषण मोदी मॅडमला विनंती करते. धन्यवाद मॅडम. प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान, व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या माननीय संतामणी मोदी यांचे स्वागत करण्यासाठी मी विराजदार मॅडमला आमंत्रित करते. धन्यवाद मॅडम. प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान, व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान. इस्तार डायमंड ज्वेलरीचे राज्यप्रमुख माननीय मनीष राणा सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावं. अंबेजोगाई के सभी गणमान्य नागरिक, यहाँ उपस्थित मातृशक्ति भाइयों बहनों और हमारे विशेष मुख्य अतिथि प्राजक्ता मैम और मोदी सर, इनफैक्ट जो मैं कृष्णा रियल डायमंड ज्वेलरी के बारे में आपको सभी
का एक बहुत बड़ा ग्रुप है जो 86 कंट्रीज़ में ऑपरेट होता है। इंडिया में अभी हम कृष्णा डायमंड ज्वेलरी के नाम से अभी जो है हम हमारा एक्सपेंशन कर रहे हैं। हमारे यहाँ पे जो वैरायटी है 5,500 से लेके आपको जो है 70 से 80 लैक्स तक आपको अलग अलग वैरायटी, करीब 10,000 वैरायटीज़ आपको यहाँ पे मिलेगी। तो ये 10,000 वैरायटीज़ आपको मोदी ज्वेलर्स पे मिल जाएगी। और सबसे मेन चीज़ जो है, हम सभी लोग गोल्ड में इन्वेस्ट करते हैं, डायमंड में कहीं ना कहीं हम ये सोचते हैं कि रिटर्न क्या मिलेगा। तो यहाँ पे जो रिटर्न है वो 90% कैशबैक है। मतलब कभी भी आपने अगर 100 रुपये की वस्तु ली तो 90 रुपये आपको कभी भी मिलते हैं और 95% उसमें एक्सचेंज है। मतलब उसके बदले में आपने डायमंड की कोई दूसरी वस्तु ली तो आपको 95% उस वैल्यू का ये मिलेगा। सो ये वैल्यू फॉर मनी है। और साथ में जो एप्रिसिएशन, जो गोल्ड समय के साथ में जो बढ़ रहा है, उस रेट का भी ओवर द पीरियड आपको फ़ायदा होता है। तो ये कृष्णा रियल डायमंड ज्वेलरी का मैंने आपको ओवरऑल बताया है कि किस तरह से ये हम सभी के लिए मोदी सर ने, मतलब मैं कह सकता हूँ अम्बेजोगाई के लोग सब फॉर्चुनेट है, भाग्यशाली है कि ये चीज़ हमें यहाँ मिल रही है। अभी हमें पुणे या फिर और कहीं दूसरे डिस्ट्रिक्ट में जाने की ज़रूरत नहीं है, यहीं पे ये सारी चीज़ें अवेलेबल हो जाएगी। और इनफैक्ट मैं पूरा महाराष्ट्र देखता हूँ, एक दिल से मेरे को एक चीज़ जो लगी, मतलब मोदी सर ने जो यहाँ पे इतना कुछ किया है, यहाँ पे मैं एक चीज़ इनके शोरूम में ऑब्जर्व कर रहा था कि जो इनकी धन संचय योजना है काफ़ी इफेक्टिव है। और काफ़ी जहाँ पर 10+1 पूरे महाराष्ट्र में मैं विजिट किया हूँ, कहीं पर भी इस तरह की स्कीम नहीं चलती है। हर जगह 11 इंस्टॉलमेंट आपने भरी और एक जो है फिर सामने ज्वेलर्स देता है। यहाँ पे 10+1 चल रही है। तो मैं चाहता हूँ आप सब लोग उसका फ़ायदा उठाइए। ये सभी जो है धन संचय जो है वो आपके फ्यूचर के लिए काम आएगा। और गोल्ड जो है वो 100 साल पहले चलता हुआ ऐसा इंस्ट्रूमेंट है जो आपको ओवर द पीरियड आपके किसी भी समय में काम आने वाली चीज़ है। So really, it's a great thing, great initiative which Modi Jewellers has taken. So thank you, sir. Thank you for this, joint venture which we have done with, means you have done with Krishna. And thank you, ma'am. Means you are here, and definitely, we will be together in future venture also. Thank you. Yeah. धन्यवाद सर. कृष्णा डायमंड ज्वेलरीचे राज्यप्रमुख माननीय मनीष शारदा सरांचे स्वागत करण्यासाठी मी बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक माननीय संकेत भैया मोदी यांना मी स्टेजवर आमंत्रित करते. आधारासाठी हवे असते आश्वासन आणि योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लागलेल्या प्रथमतः सर त्यानंतर सन्माननीय सर्व पाहुण्या, सर्व सन्माननीय नागरिक बंधू भगिनींनो, आम्हाला प्रथमतः इथे आपण आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. विशेषतः मोदी कुटुंबियांचे आभार मानते. आत्ताच आम्ही वर या सगळ्या शोरूममध्ये बघितलंय की सोनं आणि हिरे या दोन्ही प्रकारच्या ज्या ज्वेलरी आहेत या अतिशय सुबक आणि छानशा आहेत. त्याचबरोबर त्या सर्वांना परवडण्यासारख्या सुद्धा आहेत. तर आपल्या अंबेजोगाईमध्ये प्रथमतः हे सर्व होतंय. आणि प्रामुख्याने मी स्वतः सुद्धा कुठेही सोने खरेदी करायला गेले तर बाहेरच्या पुणे किंवा औरंगाबाद किंवा मुंबई या ठिकाणी गेल्यानंतर आपण करत होतो. तर आपल्याला ही चांगली संधी राजकिशोर बाबा मोदी सरांनी इथे आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी अवश्य इथे भेट द्यावी अशी मी आपणास विनंती करते.
या प्रसंगी या सगळ्या ज्वेलर्स आणि उद्घाटनाच्या निमित्ताने यांना सर्वांना शुभेच्छा देते. थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. गुलाब उमलतो नाजूक कळ्यावर, गुलाब उमलतो नाजूक कळ्यावर, गवत झुलते वाऱ्याच्या झोतावर, पक्षी उडतो पंखांच्या जोरावर, माणूस जगतो आशेच्या किरणावर, आणि कार्यक्रम फुलतो अतिथींच्या मार्गदर्शनावर, आणि कार्यक्रम फुलतो अतिथींच्या मार्गदर्शनावर. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या मानवलोक समाज विज्ञान महाविद्यालयाच्या आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर अखिला घोष मॅडम यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. डॉक्टर अखिला घोष. सबसे पहले तो मैं मोदी परिवार, सभी परिवार को मोदी के मुबारकबाद देना चाहती हूँ और उनका शुक्रिया भी अदा करती हूँ कि आज उन्होंने इतना अच्छा मौका हमको दिया है कि उन्होंने जो रियल कृष्णा डायमंड का जो यहाँ पर शुरू किया है कि अंबर नगरी को तो पहले मोदी सर ने सोना बना ही दिया था, लेकिन अब उनकी आगे की उम्मीद उसको कृष्णा डायमंड के वैसे रियल बनाने की होगी. तो बहुत अच्छी बात है, मैं उनको मुबारकबाद देती हूँ. और आज अंबर नगरी के सभी लोगों को डायमंड के साथ साथ डबल डायमंड से उन्होंने हमको मिलाया, क्योंकि यहाँ जो गायकवाड़ मैडम आए ये भी कोई डायमंड से कम नहीं है हमारे लिए. तो मैं उनका शुक्रिया अदा करती हूँ. और उन्होंने आज ये जो यहाँ पर आज उद्घाटन किए हैं इस सोने के साथ साथ डायमंड का कृष्णा, तो मैं उनको मुबारकबाद देती हूँ एक शेर के साथ कि कामयाबी के आसमान में तुम चांद बन के चमको, कामयाबी के आसमान में तुम चांद बन के चमको, जिस बाग में भी जाओ फूल बन के महको. थैंक यू. धन्यवाद मैडम. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है, हौसलों से उडान होती. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि भविष्यात असलेल्या स्पर्धा आणि त्यांची आव्हाने ही फार मोठी आहेत. उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची. सोनेरी पहाट व चांगल्या माणसांची संगत आणि यशस्वी व्यक्तीचे मार्गदर्शन जीवनात निश्चितच प्रेरणादायी बदल घडू शकते. म्हणूनच मला असे म्हणावेसे वाटते, जीवनात जर चांगली आणि यशस्वी माणसे भेटली तर त्यांच्याकडून प्रेरणा व मार्गदर्शन जरूर घ्यावे. आजच्या या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्वराज्य रक्षक प्राजक्ता गायकवाड यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. सगळ्यात आधी छान घोषणा देऊया, म्हणजे टाळ्यांचा आवाज खूप मोठा येईल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर जय भवानी. आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसुराणी साहेब यांना मनापासून मानाचा मुजरा करते. आणि आज आपण सगळेजण ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे जमलेलो आहोत तो कार्यक्रम म्हणजेच मोदी ज्वेलर्स निमित्त आयोजित कृष्णा डायमंड या भव्य दिव्य ज्वेलरीचं ओपनिंग, ग्रँड ओपनिंग आणि जी काही कॉम्पिटिशन, जी काही स्पर्धा ऑक्टोबर महिन्यापासून चालू होती, आज फायनली तुम्हा सगळ्यांना प्राइज मिळणार आहे. तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मोदी ज्वेलर्ससाठी. स्टेजवर आम्हाला बसायला जागा कमी पण प्राइजेसला जास्त जागा आहे, कारण 2-2 स्कूटी आहेत आणि अजून इथे काही खूप सारे बक्षिसे दिसत आहेत. मी तर एवढे कार्यक्रम करते दादा, पण प्राइजेस इतक्या मोठ्या संख्येने, इतक्या मोठ्या ह्याच्यात खरंच पहिल्यांदा बघतीये की स्टेजवर प्रमुख पाहुणे कमी आणि बक्षिसांचीच यादी जास्त आहे. बघून खूप छान वाटलं आणि याच्यातूनच तुमच्या ग्राहकांवर असलेलं प्रेम दिसून आलं. मी जेव्हा आतमध्ये गेले तेव्हा खरंच खूप वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या व्हरायटीचे दागिने, डिझाईन्स पाहायला मिळाल्या.
आणि खास करून किसना डायमंड जे काही आता नवीन त्यांनी डायमंड ज्वेलरीज आणलेले आहेत, खूप छान, खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. मी स्वतः त्या ज्वेलरीज घालून पाहिल्या, खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या आणि महिलांना खरंच अट्रॅक्ट करतील अशा ज्वेलरीज आहेत. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी नक्की त्याचा लाभ घ्या. आणि मगाशी त्यांनी उल्लेख केला की खूप छान योजना, सामाजिक उपक्रमातून ते आपल्या सगळ्यांसाठी सतत सातत्यानं राबवत असतात. त्यातलीच एक योजना म्हणजे धनसंचय योजना, बरोबर ना? खरंच म्हणजे आता आपण जेव्हा बाहेरच्या ज्वेलर्समध्ये बघतो तेव्हा 11 वेळा आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि 12वी इन्व्हेस्टमेंट त्यांच्याकडनं होते. पण इथे खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्हाला फक्त 10 इन्व्हेस्टमेंट करायला लागत आहेत आणि 11वी ते स्वतःहून देत आहेत. ही खूप मोठी खरं तर गोष्ट आहे आणि इतकं ग्राहकांवर असलेलं प्रेम हे खरं तर मी पहिल्यांदाच बघते. त्यामुळे खूप छान वाटलं इथे या कार्यक्रमाला तुम्ही मला आमंत्रित केलं. मी जास्त काही बोलणार नाही कारण मला माहिती आहे सगळ्यांना प्राइजेस हवे आहेत, कधी माझं नाव येईल याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. पण त्याआधी तुम्हा सगळ्यांना भेटण्याची संधी मिळाली आणि या भव्यदिव्य उपक्रमाला, या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल राजकिशोर मोदी असतील, सुरेश मोदी, भूषण मोदी आणि संकेत मोदी यांचे मनापासून आभार मानते की तुम्ही इतक्या आग्रहास्तव मला इथे आमंत्रित केलं. खरं तर प्रवास खूप लांबचा होता, म्हणजे इतकं ट्रॅव्हलिंग करून आता परत रात्री रिटर्न आहे कारण शूटिंग चालू आहे, बाकी अनेक प्रोजेक्ट चालू आहेत. मराठी काही चित्रपट आता येऊ घातलेले आहेत, महानाट्य चालू आहे शिवपुत्र संभाजी आणि त्याचा प्रयोग आता कोल्हापूरला आहे. त्याच्या आधी माझी परीक्षा आहे. अशी अनेक धावपळ, अशा अनेक मोहिमा चालू आहेत खरं तर. पण महाराणी येसुराणी साहेबांच्या भूमिकेवर तुम्ही जे काही प्रेम केलं, तुमच्या सगळ्यांचे जे आशीर्वाद लाभले त्यासाठी मनापासून आभार मानते. खरं तर खूप लहान वयात खूप मोठी भूमिका साकारायची होती, खूप जबाबदारीची, खूप ताकदीची भूमिका साकारायची होती. पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच खरं तर ती भूमिका प्रत्येकाच्या मनामनात नव्हे तर घराघरात जाऊन पोहोचली. याबद्दल कायम मी तुम्हा रसिका मायबाप प्रेक्षकांचे आभार मानेन, कारण तुमच्या प्रेमामुळे तो इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचणं खरंच खूप अशक्य गोष्ट होती. अजूनही 4-4, 5-5 वेळा ती मालिका बघितली जाते. याहून त्या कामाची पावती त्या कलाकाराला मिळणं ही दुसरी मोठी गोष्ट नाही असं मला वाटतं. कारण मी कायम असं म्हणते की इतक्या ताकदीची ती भूमिका झाली की शेवटच्या श्वासापर्यंत जर कुठल्या भूमिकेनं मला ओळखलं जाईल तर ती अर्थात महाराणी येसुराणी साहेबांची भूमिका असेल. आणि इथे अंबेजोगाईमध्ये येऊन सुद्धा तुमच्या सगळ्यांचं प्रेम मी बघतीये, सगळेजण फोटो काढायला येत आहेत, सगळ्यांना भेटायचं आहे, खूप छान वाटतंय. खरं तर याचसारख्या अनेक भूमिका घेऊन मी पुढच्या अनेक प्रोजेक्ट्समधनं तुम्हाला दिसेलच. आणि त्याचबरोबरीनं साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा पाऊल ठेवतीये. एक नवीन चित्रपट घेऊन तुमच्या सगळ्यांसमोर लवकरच येते की जो वेगवेगळ्या 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी. तर त्यासाठी सुद्धा तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच कायम पाठीशी असू देत. जाता जाता डायलॉग म्हणेन आणि नंतर आपण आपल्या बक्षिसाच्या कार्यक्रमाला वळूयात. खरं तर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिकेतला प्रत्येक संवाद हा इतिहास घडवणाराच होता. म्हणूनच ती ऐतिहासिक भूमिका एक इतिहास घडवणारी भूमिका ठरली. तरीही एक डायलॉग म्हणेन, स्वराज्य आमुचा ध्यास, शंभूराजे आमुची आस. स्वराज्य आमुचा ध्यास, शंभूराजे आमुची आस. वाजवतो नि गाजवतो, तलवार मनगडी फिरवतो. झोपलेलेही होतात जागे, जेव्हा भगवा रणांगणात उतरवतो. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.
मला या ठिकाणी असे म्हणावेसे वाटते की उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. पंखांचं काय उडता येईल केव्हाही, पण क्षितिजाच्या पुढे झेप घेण्याची जिद्द मात्र सदैव असावी, जिद्द मात्र सदैव असावी. अंबाजोगाई येथील मोदी ज्वेलर्स यांच्या वतीने आयोजित केलेल्या सोने चांदी खरेदीच्या अंतिम भव्य सोडतचा निकाल सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्वराज्य रक्षक प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते अवघ्या 2 मिनिटातच तुमच्या समोर सादर होणार आहे. ज्या कार्यक्रमाची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात, असा आरंभ म्हणजे विजेत्या साठी ओढ असते वर्षा ऋतूच्या आगमनाची. पहा ना, तात्काला आपली ऊर्जा शमवण्यासाठी ओढ असते वर्षा. शिंपल्यातल्या थेंबांना मोती होण्यासाठी ओढ असते स्वाती. टपोराला जशी जीवन जगण्यासाठी ओढ असते चंद्रकिरणांची. गरज असते सन्मान व अभिनंदनाची. त्यापुढे प्रेमी सुखरूप आहे. सोडत जी आहे इस्त्रीसाठी आहे. तुमच्या कंपनीची आयन इस्त्री आपण या सोडतीसाठी खरेदी करतो. मी भाग्यवान विजेत्याचं नाव घेतोय. कूपन क्रमांक 6224 तुषार तांदळे या ठिकाणी असतील. त्यांनी कूपन घेऊन या ठिकाणी बक्षीस द्यावं. धन्यवाद. यानंतर मी सुंदर मॅडमला विनंती करतो त्यांनी त्यासाठी तुमचं बक्षीस त्या अर्थातच सिलिंग फॅन हे आहे. भाग्यवान विजेत्या दोन्ही या ठिकाणी असतील. त्यांचा सिलिंग फॅन हे बक्षीस त्यांना लागलेलं आहे. त्यानंतर मी गौस मॅडमला विनंती करतो. पुढचं बक्षीस ही सिलिंग फॅन हेच आहे.
3 राम वालेकर. अर्थात सगळे ग्राहक होते या 2 गाड्यांसाठी आलेले आहेत. त्या जेवढ्या ग्राहकांना त्यांचं आलेलं आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दुसरा बॉक्स घ्या. DJ आशीष SK. टेकाळे यांना यो आहे आणि DJ आशीष SK.
विशेषतः सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड मॅडम, तुमच्या समवेत तुमच्या जातीला अपर्णा पाठक मॅडम, DJ Asif SK